नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनल MX मराठीवर तुमचं स्वागत आहे. खरं आजचा व्हिडिओ फारच महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुमच्या बाबतीत, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत फार महत्त्वाचा आहे, जे की तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं अत्यावश्यक आहे. आजचा हा व्हिडिओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी इतका महत्त्वाचा आहे की ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण 8वा वेतन आयोग यामध्ये जो फिटमेंट फॅक्टर ठरणार आहे, तो जर सरकारने मान्य केला तर 18,000 रुपयांची बेसिक सॅलरी थेट 58,500 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. होय मित्रांनो, आणि ही बातमी केवळ अफवा नाही. 25 फेब्रुवारी 2026ला दिल्लीमध्ये एक मोठी बैठक होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे की फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, किती वाढ होऊ शकते, सरकारचा प्लॅन काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून हा पगार लागू होणार का. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे यातील सगळ्यात मोठा ट्विस्ट. हो, एक असा ट्विस्ट ज्यामुळे तुम्हालाही सगळ्या गोष्टी समजून जातील. तुमच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरू शकतो. कोणत्याही प्रकारचे कर्मचारी असताल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्की असेल. हा पेन्शनधारकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ असेल, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल, रेल्वे, पोस्ट, डिफेन्स मंत्रालय, बँक किंवा कुठल्याही सरकारी विभागात असाल किंवा तुम्ही पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आता बघा, 7वं वेतन आयोग संपला आहे आणि आता संपूर्ण देशाच्या नजरा 8व्या वेतन आयोगाकडे लागल्या आहेत. खरं तर वेतन आयोग म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. वेतन आयोग हा एक असा आयोग असतो जो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, भत्ते, घर भाडं, महागाई भत्ता आणि प्रमोशन स्ट्रक्चर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सरकारला शिफारशी देतो. आणि जेव्हा या शिफारशी लागू होतात तेव्हा संपूर्ण देशातील लाखो कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होतो. पण इथे एक मोठा मुद्दा आहे. वेतन आयोग लागू होण्यासाठी साधारण 18 ते 20 महिने लागतात. म्हणजेच आयोग जाहीर झाला तरी त्याचा फायदा लगेच मिळेलच असं नाही. आता इथे येतो सगळ्यात महत्त्वाचा शब्द, फिटमेंट फॅक्टर. मित्रांनो, फिटमेंट फॅक्टर म्हणजे एक असा नंबर ज्याने तुमची सध्याची बेसिक सॅलरी गुणाकार केली जाते आणि त्यातून तुमची नवीन बेसिक सॅलरी ठरते. उदाहरण द्यायचं झालं तर समजा तुमची सध्याची बेसिक सॅलरी 18,000 रुपये आहे आणि 7व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, तर 18,000 गुणिले 2.57 केल्यावर तुमची नवीन बेसिक सॅलरी ठरली होती. म्हणूनच 7व्या वेतन आयोगात 7,000 रुपयांचा किमान पगार थेट 18,000 रुपये झाला होता. पण आता कर्मचारी संघटनांची मागणी आहे की 8व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3.25च्या दरम्यान ठेवावा. आता इथेच सगळा गेम दडला आहे. जर सरकारने 3.25चा फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर तुमची 18,000ची बेसिक सॅलरी थेट 58,500 रुपयांपर्यंत जाईल. आता हे आकडे ऐकून अनेक लोक म्हणतील की हे खरंच शक्य आहे का? तर मी सांगतो, हे नक्कीच शक्य आहे. पण त्यासाठी सरकारची मंजुरी, आर्थिक स्थिती आणि आयोगाची शिफारस या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आता सर्वात मोठी बातमी म्हणजे नॅशनल काउन्सिल JCM म्हणजेच जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी यांची ड्राफ्टिंग कमिटी मीटिंग 25 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये होणार आहे. या बैठकीत कर्मचारी आणि पेन्शनधारक दोघांच्याही मागण्यांचा एक संयुक्त मसुदा तयार केला जाणार आहे. ही बैठक साधारण 1 आठवडा चालू शकते असं सांगितलं जातंय आणि या बैठकीत फक्त फिटमेंट फॅक्टर नाही तर अजून काही मोठ्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. पहिली मागणी म्हणजे दरवर्षी 5% वेतनवाढ मिळावी. सध्या ही रचना वेगळी आहे, पण कर्मचाऱ्यांची मागणी आहे की सरळ 5% वाढ मिळावी. दुसरी मागणी म्हणजे घर भाडं भत्ता म्हणजेच HRA मध्ये मोठी सुधारणा व्हावी. तिसरा मुद्दा आहे महागाई भत्त्याची म्हणजेच DAची नवीन प्रणाली. महागाई भत्ता हा सर्वात संवेदनशील विषय आहे, कारण महागाई वाढली की DA वाढतो आणि कर्मचारी संघटनांना या गणनेमध्ये जास्त पारदर्शकता हवी आहे. आणि चौथी महत्त्वाची मागणी आहे पेन्शनधारकांसाठी पेन्शन सुधारणा. नवीन पे स्केल प्रमाणे पेन्शन देखील पुन्हा एकदा निश्चित केली जावी. मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी सूचना मागवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर प्रक्रिया सुरू केली आहे. याचा अर्थ असा की लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आपली मागणी आणि आपली अडचण सरकारपर्यंत पोहोचवण्याची थेट संधी मिळणार आहे. मोदी सरकारने जानेवारी 2025 मध्येच 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती आणि त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी वित्त मंत्रालयाने त्याला अधिकृत अधिसूचना देऊन कायदेशीर स्वरूप दिला आहे. म्हणजे ही आता फक्त चर्चा राहिलेली नाही, तर ही एक अधिकृत सरकारी प्रक्रिया आहे. सरकारने आयोगासाठी काही अटी ठरवल्या आहेत आणि त्यात स्पष्ट केलं आहे की आयोगाने 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी द्यायच्या आहेत.
पण शिफारशी येणं आणि त्या लागू होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार का? कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 ला पूर्ण झाला आहे, त्यामुळे 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासूनच लागू मानला जावा. आणि मित्रांनो, इथेच खरा ट्विस्ट आहे. जर सरकारने हा आयोग उशिरा लागू केला पण त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून ग्राह्य धरली तर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळू शकतात. म्हणजे जे महिने उशीर झाला आहे त्याचे पैसे तुम्हाला नंतर एकत्र मिळू शकतात. आणि हाच मुद्दा सध्या सगळ्यात जास्त चर्चेत आहे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. 58,500 रुपयांची बेसिक सॅलरी हे सध्याचं सर्वात मोठं अनुमान आहे. सरकार 3.25 चा फिटमेंट फॅक्टर पूर्णपणे मान्य करेल की नाही हे आताच 100% सांगता येणार नाही, कारण सरकारवर खर्चाचा मोठा भार येणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की 8व्या वेतन आयोगात पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये खूप मोठे बदल होणार आहेत. आजचा निष्कर्ष असा की 25 फेब्रुवारीची बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे आणि सरकार आता वेगाने पावलं उचलत आहे. पुढचे 2 ते 3 महिने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या इतिहासातले सर्वात महत्त्वाचे महिने ठरणार आहेत, कारण या काळात जे काही ठरेल त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या 10 वर्षांच्या पगारावर आणि पेन्शनवर होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? फिटमेंट फॅक्टर 3.25 व्हायला हवा का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये येस किंवा नो असं नक्की लिहा. आणि जर तुम्हाला या विषयावर दररोजचे अपडेट हवे असतील तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल MX मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 18,000 ते 58,500 रुपयांपर्यंतचा पूर्ण सॅलरी टेबल, पेन्शनमध्ये होणारी वाढ आणि कोणत्या कर्मचाऱ्याला सर्वाधिक फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती देणार आहे. आपल्या इथे कर्मचाऱ्यांच्या सर्व गोष्टी टाकल्या जातात, सर्व अपडेट दिल्या जातात, सर्व GR पहिले इथे येतात. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे अत्यावश्यक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.